ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील टाकीढोकेश्वर इथे श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस ते श्री बाबीर महाराज देवस्थान रुई या पायी दिंडी सोहळ्याचं भव्य असं स्वागत करण्यात आलं आहे। गेल्या 37 वर्षांपासून चालत असलेल्या या पारंपरिक दिंडीमध्ये साधारणतः 2500 ते 3000 भाविक सहभागी होत असतात। या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये केवळ पुरुषच सहभागी असतात आणि महिलांचा सहभाग नसतो। ही दिंडी 9 मार्च रोजी डिग्रस इथून प्रस्थान झाली आहे। 17 मार्च रोजी रुई इथे पोहोचणार आहे। प्रत्येक मुक्कामावरती कीर्तन सेवा विविध महाराजांच्या हस्ते होते। दानशूर व्यक्तींकडनं सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवणाची व्यवस्था केली जाते। टाकीढोकेश्वर इथे दिंड्यांच्या आगमनानंतर गाझीदापूर इथे धनगर बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी उत्साहानं स्वागत केलं आहे। पुष्पवृष्टी करून दर्शन घेतलं आणि संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली। यामध्ये लिंबाजी जिजाबा तिखोळे तसेच बाबूराव जिजाबा तिखोळे, दत्तोबा नामदेव तिखोळे, भिवा बाबू तिखोळे तसेच अंकुश बाळू ढेकळे, मारुती संभा तिखोळे, ज्ञानेश्वर विठोबा तिखोळे, सीताराम नामदेव तिखोळे, कांताराम दगडू नारनर तसेच रोडीबा बबन कारगळ, सोपान बापू तिखोळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। संध्याकाळी मुक्कामस्थळी महाआरती करण्यात आली। यावेळी निलेशजी लंके प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्ष रवींद्र शेठ राजदेव या ठिकाणी उपस्थित होते। पारनेर तालुक्याच्या वतीनं दिंडीला शुभेच्छा देण्यात आल्यात। दिंडीचे प्रस्थान मंगळवारी होणार आहे। पुढील मुक्काम राळेगण सिद्धी इथे होणार आहे। ही दिंडी भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचं उत्तम उदाहरण आहे। 1989 ला पहिली दिंडीची सुरुवात झाली। ज्या टायमाला सुरुवात झाली त्या टायमाला फक्त 20-21 माणसं होती। ते असे होते, तिथून निघालं म्हणजे त्यांचं जेवण त्यांच्या संग, लता कपडा त्यांच्या संग, मुक्काम करीत करीत बाबीरला जायचे। तिथं पाडव्याचा कार्यक्रम करायचा, परत पायी दिंडी परत डिग्रसला यायची, जायची बी आणि यायची बी। आज 37 साले आता कमीत कमी 3,000 लोकसंख्या या दिंडीत चालू राहते। ठिकठिकाणी एवढे अन्नदाते, प्रत्येक ठिकाणी जेवण, कोण पाणी देतं, कोण नाश्ता देतं, कोण फळं देतं। संध्याकाळचं कीर्तन असतं, दिवसभर दिंडीमध्ये भजन चालू असतं। संध्याकाळच्या टायमाला हरिपाठ होतो, सकाळच्या पारी काकडा होतो आणि असं सुंदर वातावरण आहे जे ह्या दिंडीत सुरुवातीपासून तर आतापर्यंत जे चालू आहेत। तर काही काळाला त्याचा अनुभव आला। आपण दिंडीत गेल्यापासून या काय घडलं आपलं, काही काळाला त्याचा अनुभव आला। ज्यांना अनुभव आला त्यांनी 4 लोकांना सांगितलं, 4 लोकांनी परत 8 लोकांना सांगितलं। अशामुळं ही दिंडी वाढतच चालली। अजून मला तरी असं वाटतं, अजून 4 वर्षांनी दिंडीत माणूस मायाचं नाही। आणि आमची एक शिस्त आहे,
पुरुषच मंडळी असते, लेडीज आमच्याकडे दिंडीत नसती, स्त्री नाही आमच्या दिंडीत. आणि एकदम बाबीरचं एवढं सत्व आहे, एवढे पायी माणसं चालत्या, एवढं उष्णता, एवढं ऊन, तरी कुठल्याही माणसाला कायची तकलीफ नाही. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एकदम टवटवीतच आहे, अशी बाबीरची कृपा आहे. किती दिवसात पोहोचते? हिला 9 तारखेला निघाली दिंडी डिग्रसवरून, ते 17 तारखेला पोहोचन तिकडं. 17 तारखेला संध्याकाळी पोहोचन. 18ला हाल्ट आणि 19ला गुढी उभारायची, काल्याचं कीर्तन होईल, तिथून पुढं रथ निघून येईल, तिथून पुढं दिंडी निघाली परत. अजून लिंबाजी तिकोळे गाजदीपूर. आज 37 वर्ष झाली ही दिंडी, पायदिंडी सोहळा चालू आहे. आणि आमचा पहिला एक सरबत म्हणून चहा पाणी आम्ही इथं देत होतो. त्याच्यानंतर योगायोग आमच्या पदरामध्ये अन्नदान हे महाप्रसादाचा कार्यक्रम पडला. आम्ही बाबांचं धन्यवाद आणि त्यांचा आशीर्वाद भरपूर आहे आमच्यावरती. आणि असंच कायम आमचा महाप्रसाद त्यांनी घ्यावा ही विनंती. आणि बाबीर बुवाजी बाबाचं आशीर्वाद आमच्या सगळ्या वारकऱ्यांवर राहावा. आणि आमच्या सर्वच तिफळे बांधवांनी दिंडीचं स्वागत टाकळी परिसरामध्ये सर्वच मान्यवरांनी आम्ही स्वागत केलं. आज या ठिकाणी टाकळी डोकेश्वर परिसरामध्ये आमचे जे तिखोळे बांधव आहे यांच्या वतीने बाबांचं आणि या बाबीरदेव आणि बुवाजीबाबाच्या दिंडीचं आगमन झालं, स्वागत झालं. त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो. आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, त्याचा सर्वांनी परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा अशी मी आमच्या सर्व भक्तांच्या वतीने विनंती करतो. आणि पुन्हा एकदा बाबांच्या आशीर्वादाने आणि तात्यांच्या आशीर्वाद जी दिंडी चालू आहे, हे सर्व जे भक्त मंडळी आहेत त्यांना एक अतिशय उत्सवाचं वातावरण आहे. वया वातावरणामध्ये ते बाबीर देवाकडं प्रस्थान त्यांचं झालेलं आहे आणि पाण्यानंतर ते रिटर्न होणार आहे. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस ते बाबीर महाराज देवस्थान रुई त्या दिंडीच्या निमित्तानं गेली 37 वर्ष हा दिंडी सोहळा अखंडपणे चालू आहे मला. आणि या दिंडीचं जे नेतृत्व करतात हे बुवाजी दादा पुणेकर आणि हरिभक्त परायण उमाजी बाबा. अगदी सर्व वारकऱ्यांना घेऊन कालपासून या दिंडीचं प्रस्थान डिग्रसमधून झालं आणि 10 दिवस हा दिंडी सोहळा चालणार आहे. आम्हाला या ठिकाणी माहीत नव्हतं, पण पत्रकार बंधूंनी आम्हाला निरोप दिला. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मोहनराव रोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आलो. खरोखर आनंद वाटला. महाराज पुढच्या वर्षी ज्यावेळेस दिंडी येणार आहे त्यावेळेस निश्चितप्रमाणे आम्हाला निरोप द्या, हँडल पोचा. तुम्ही द्याल ती जबाबदारी आम्ही या ठिकाणी पूर्ण करू असे या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या वैयक्तिक राजदेव परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार डॉक्टर निलेश जिरंगे यांच्या वतीनं, टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या वतीनं आणि माझी पत्नी सोनियाताई राजदेव यांच्या वतीनं व संपूर्ण दिंडीला मी पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.